नमस्कार मित्रांनो, थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांचं आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। बालसंस्कार आणि युवा प्रबोधन या विषयाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय। मित्रांनो, आज आपण एका कथेच्या माध्यमातून आसक्ती सोडा हा जो विषय, ह्या विषयाला अनुसरून एक गोष्ट आपण लक्षात घेणार आहोत। मित्रांनो, बघा, आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। वेगवेगळी माणसं आपल्याला बघायला मिळतात आणि वेगवेगळी माणसांकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा मोह आपल्याला सुद्धा होत असतो। त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू ही आपल्याकडे असली गेली पाहिजे, हा माणसाचा स्वाभाविक आहे। पण हा मोह जास्त जर आपण करत असाल तर त्याचा दुरुपयोगही आपल्याला भोगावा लागतो। मित्रांनो, जे आपल्याकडे आहे त्याचा स्वीकार करावा, जो इतरांकडे आहे त्याचाही आनंद आपण घेतला गेला पाहिजे। आज ज्या गोष्टी त्याच्याकडे आहेत त्या गोष्टी भविष्यामध्ये आपल्याकडे असेल याच्यासाठी आपण प्रयत्न केला गेला पाहिजे। पण उगीच ज्या वस्तू त्यांच्याकडे आहेत त्या वस्तू आपल्याला मिळायला पाहिजे हे दुःख आपण आपल्या जीवनामध्ये करता कामा नये। याच्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक गोष्टीवरती परिणाम होत असतो। अनेक गोष्टींना आपल्याला सामोरे सुद्धा जावं लागतं। म्हणून परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहेत, जे आपल्याकडे आहे त्यामध्ये आनंदी, सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण केला गेला पाहिजे। अशा संदर्भातच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। आसक्ती माणसाने सोडून दिली गेली पाहिजे। एकदा काय होतं, एक साधू आणि त्याचा शिष्य असतो। शिष्य आणि साधू हे यात्रेला जात असतात आणि यात्रेला जात असताना अनेक प्रकारची गावं त्यांना लागतात। संध्याकाळ झाली म्हणजे एका गावामध्ये, एका शाळेमध्ये ते मुक्काम करायचे आणि त्या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर गावातील काही प्रतिष्ठित माणसं आहेत त्या माणसांना थोडंसं एकत्र करून उपदेश देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात होतं। मग तेथील जे भाविक लोक आहेत, ही भाविक लोक त्यांना संध्याकाळची त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करायची। पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रेला सुरुवात करायची। असं दरमुक्काम दरकोस करत करत हे साधू आणि त्याचे शिष्य हे हिमालयामध्ये जायचा त्यांचा निश्चय होता। मुक्काम करत असताना एका गावामध्ये ते थांबलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या गावातील एक आदर्श व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, त्या व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी करतो आणि सत्कार केल्यानंतर त्याच्याकडे श्रीमंती भरपूर असल्या कारणामुळे एक सोन्याची वीट तो साधूला त्या ठिकाणी भेट म्हणून देतोय। पण साधूला त्या सोन्याच्या विटेचा मोह नसल्या कारणामुळे तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी दिलेली जी वीट आहे तो वीट त्या श्रीमंताला तो परत करतो। पण ते शिष्यांना त्या ठिकाणी देखावत नाही आहे। ते शिष्य त्या ठिकाणी त्या सोन्याच्या विटेचा स्वीकार करतो। साधूने ती वीट परत केलेली आहे आणि शिष्याने ती वीट स्वीकारलेली आहे। शिष्याला असं वाटायला लागलं की आपल्याकडे ही सोन्याची वीट असली पाहिजे। हा मोह त्याला राहावला गेला नाही आणि ती सोन्याची विटे त्याच्याजवळ त्याने ठेवली। त्याच्याकडे असणारी जी झोळी आहे त्या झोळीमध्ये विविध कपड्यांच्या माध्यमातून ती वीट त्यामध्ये ठेवल्या गेली आणि तो आपल्यासोबत ती वीट घेऊन हिमालयाच्या यात्रेला चालू लागला। एक दिवस काय होतं, हा शिष्य रोज त्या ठिकाणी झोपायचा आणि झोपण्यापूर्वी त्या सोन्याची वीट आहे की नाही हे तपासत असत। त्याला ती सोन्याची वीट सोडावीशी वाटत नव्हती। एक दिवस त्या साधूनं अचानकपणे
त्या शिष्याकडे असणारी जी वीट आहे ती वीट घेतो, शिष्यांना न लक्षात येता, आणि ती वीट फेकून देत असतो. फेकून दिल्यानंतर त्याच्या जागेवर एक दगड किंवा फरचीचा तुकडा त्या ठिकाणी बांधून ठेवतो आणि पुन्हा त्याला ते कापड गुंडाळलेलं असतं. शिष्य हा रोज त्या ठिकाणी हात लावतो, आपली वीट आहे या समाधानाने तो जगत असतो. साधूने ही वीट फेकून दिलेली आहे ते त्याच्या लक्षात नाही आणि ही सोन्याची वीट आहे हा मोह धरून साधू आणि शिष्य हे यात्रेचा प्रवास करत असतात. यात्रेचा प्रवास केल्यानंतर काही दिवसांनी 5-6 महिने होऊन जातात आणि 5-6 महिने झाल्यानंतर त्या शिष्याला असं वाटतं की आपण ही सोन्याची वीट एकदा उघडून तरी पाहावं. म्हणून ज्या ठिकाणी ते आता हिमालयाच्या जवळपास गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हिमालयाला जाऊन पोचले आहेत आणि पोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याला असं वाटलं की आपण ही सोन्याची वीट आता एकदा तरी बघावी. खूप दिवस झालेले आहेत, आपण फक्त हात लावतो आणि ठेवून देत असतो. मग त्या ठिकाणी त्या शिष्याने ती त्याच्या झोळीमध्ये असणारी वीट, कापडामध्ये गुंडाळलेली वीट जी आहे तो काढून बघतो, तर त्या ठिकाणी त्याला एक फरचीचा तुकडा त्यामध्ये दिसतो. त्याला खूप दुःख होतं, त्याला खूप त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर तो त्या साधूंना सांगतो की माझ्याकडे असणारी जी वीट आहे ही वीट सोन्याची वीट जी आहे ती नाही आहे आणि याच्या जागेवरती फरची तुकडा आहे. त्यावेळेस ते साधू सांगतात की ही जी तुझी सोन्याची वीट आहे ही वीट मी 6 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी टाकून दिलेली आहे. त्यावेळेस शिष्याला खूप दुःख, आणखीन आक्रोश होतो, दुःख होतं. साधू त्याला सांगतात की सोन्याची वीट आपल्याकडे आहे, ह्या आशेने तू 6 महिन्यापासून जगतोय. कारण आपण साधू आहोत, आपण संन्यासी आहोत आणि संन्यासाला या गोष्टीचा मोह नसायला पाहिजे. ह्याचं दुःख त्या ठिकाणी तो करत असतो. साधू त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मनातील दुःख, आक्रोश त्याचा जात नाही आहे. त्यावेळेस साधू तुला सांगतात की बाबा ही वीट जर तुम्ही कपडामध्ये म्हणजे गुंडाळून ठेवलं असेल तर त्याचा काहीच किंमत किंवा मोड असणार नाही आहे. कमीत कमी त्या सोन्याच्या विटापासून तू सोन्याच्या अंगठ्या बनवून आपल्या हातामध्ये, आपल्या बोटामध्ये जरी टाकला असतं तर त्याचं समाधान तुला मिळालं असतं. ज्या गोष्टीचा आपण त्याग केलेला आहे, संसारासाठी, कुटुंबासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि आपण तर संन्यासी आहोत, आपल्याला ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून साधू हा शिष्याला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि साधू या उदाहरणाच्या माध्यमातून त्याला सांगतो की बाबा ही सोन्याची वीट जवळ ठेवण्यापेक्षा तू जर अंगठ्या बनवून हातामध्ये घातला असतं तर समाधान तुला मिळालं असतं, पण तू सोन्याची वीट आहे असं संबोधूनच तू त्या ठिकाणी 6-7 महिन्यापासून जीवन जगतोय, त्याला उपयोग नाही. म्हणून मित्रांनो, या गोष्टीच्या माध्यमातून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की दुसऱ्याकडे असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, दुसऱ्याकडे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा आपण मोह करू नका. त्याच्यामुळे आपल्या जीवनाला त्रास होईल. आपल्याकडे जे आहे, परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे, या गोष्टीचा आपण आनंद घ्या. त्यापासून आपल्याला कशा प्रकारचं समाधान, कशा प्रकारचे सुख आपल्याला प्राप्त करता येईल तो आपण विचार केला गेला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला साध्यच होणार नाही, जी गोष्ट आपल्याला मिळू शकणार नाही, ज्या गोष्टीचा आपल्याला काही फायदाच नाही आहे, त्याची आसक्ती, त्याच्याविषयी दुःख, त्याच्याविषयी आक्रोश जर आपण करत असाल तर उद्याचा आनंद, आजचा आनंद आपण त्या ठिकाणी गमावून बसत असतो. म्हणून आसक्ती माणसाने सोडली गेली पाहिजे मित्रांनो. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आनंदाने जगायचं असेल तर जो मोह आहे, जी इच्छा आहे, ती आपण कमी केलेली पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान म्हणून आपण जीवन जगलं पाहिजे, तरच आपल्याला जीवनाचा आनंद घेता येतो मित्रांनो. छोटीशी गोष्ट आहे पण आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं आनंद त्या ठिकाणी देऊन देत असते. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, बोधकथा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपण लाईक आणि कमेंट करण्यासाठी विसरू नका. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.